विरोधकांच्या दृष्टीने वादग्रस्त असलेलं जनसुरक्षा विधेयक ज्यावेळेला दोन्ही सभागृहात पारित होत होतं त्यावेळेला काँग्रेसचे नेते काय करत होते असा प्रश्न आता काँग्रेसच्या हायकमांडने विचारलाय आणि दोन्ही सभागृहातले गटनेते विजय वडेट्टीवार आणि सतेज पाटील यांना त्या संदर्भात खुलासा करण्यासाठी नोटीस बजावली आहे। पण ही काँग्रेसची उदासीनता होती की नव्या प्रदेशाध्यक्षांना अडचणीत आणण्याची खेळी होती, याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। जनसुरक्षा विधेयक मंजूर, काँग्रेस थंड। गप्प का बसलात? हायकमांडनं धाडलं पत्र। काँग्रेसचं वराती मागून घोडं। तारीख 10 जुलै, महाराष्ट्राच्या विधानसभेत जनसुरक्षा विधेयक बहुमतानं मंजूर झालं। या विधेयकाला काँग्रेसचा देशभरात विरोध आहे। मात्र ज्यावेळी महाराष्ट्राच्या विधानसभेत जनसुरक्षा विधेयक मंजूर झालं त्यावेळी काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार उपस्थितच नव्हते। काँग्रेसच्या आमदारांनी या विधेयकाला विरोधच केला नाही अशी नोटीस हायकमांडनं काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार आणि सतेज पाटलांना पाठवल्याचं समजतंय। मात्र अशी कुठलीही नोटीस आली नाही असं काँग्रेस नेत्यांचं म्हणणं आहे। नाही, मला नोटीसच आली नाही, त्यामुळे कोण देतो ती माहिती त्यामुळे मला माहित नाही। प्रदेशाध्यक्षांनी नेमकी कुठली नोट दिली होती जी सगळ्यांकडे? नोट दिली आणि पत्रही दिलं नंतर प्रदेशाध्यक्षांनी की सभागृहामध्ये त्या दिवशी कोण कोण काय काय बोललेत याची माहिती त्यांनी मागितली आहे। तो अहवाल मी तयार केलेला आहे, तो प्रदेशाध्यक्षांना देणार आहे। त्यामध्ये असं कुठेही नोटीस किंवा पत्र दिल्लीकडून विधिमंडळाचा नेता म्हणून मला प्राप्त झालेला नाही। जनसुरक्षा संदर्भात आम्ही भूमिका घेतलेली आहे। पक्षाला आमची माहिती आम्ही कळवू की बाबा काय भूमिका घेतली काय नाही। तसं काही नोटीसचा विषय नाही। नाही, तशी काही नोटीसचा विषय नाही। गटनेते उपस्थित नव्हते ज्यावेळी सादर केलं जात होतं नाही, मला वाटते अचानकपणे ते आलं। मी वडेट्टीवार साहेबांशी त्याची चर्चा केलेली आहे, मी चर्चा करतो, माहिती घेतो, परंतु तसला कुठला विषय नाही। आज प्रदेशाध्यक्ष येत आहेत विधानभवनामध्ये, नाही, मला वाटते दर अधिवेशनाला प्रदेशाध्यक्ष येत असतात आणि म्हणून यावेळी ते बाहेर दौरे त्यांचे असल्यामुळे ह्या शेवटच्या आठवड्यात ते भेट देतात। नाराजी आहे का प्रदेशाध्यक्षांवर? अजिबात नाही। त्याच्याकडून अशी चर्चा कारण नसताना माध्यमामध्ये आणणं चुकीचं राहील। दुसरीकडे दिल्ली काँग्रेस हायकमांडनं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडून जनसुरक्षा विधेयकासंबंधी सविस्तर अहवाल मागवला। काँग्रेस नेत्यांना या संदर्भातली माहिती प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे सादर करायची आहे। याची माहिती त्यांनी मागितली आहे, तो अहवाल मी तयार केलेला आहे, तो प्रदेशाध्यक्षांना देणार आहे। त्यामध्ये असं कुठेही नोटीस किंवा पत्र दिल्लीकडून विधिमंडळाचा नेता म्हणून मला प्राप्त झालेला नाही। आता जरा काँग्रेस नेत्यांनी जनसुरक्षा विधेयकाला विरोध का नाही केला ते देखील जाणून घेऊ। ज्या दिवशी जनसुरक्षा विधेयक मंजूर झालं त्या दिवशी काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार चंद्रपुरात होते। त्या दिवशी चंद्रपूर बँकेची निवडणूक होती म्हणून गैरहजर राहिल्याचा वडेट्टीवारांचा दावा आहे। काँग्रेसचे गटनेतेच गैरहजर असल्यानं जनसुरक्षा विधेयकाबाबत काय भूमिका मांडायची याबद्दल काँग्रेस आमदारांमध्ये संभ्रम होता। या बिलासंदर्भातल्या समितीमध्ये तुम्ही होतात तर तुम्ही सभागृहात बोलू नका असं सरकारनं सांगितल्याचा दावा वडेट्टीवारांनी केलाय। अनेकांनी लेखी मत नोंदवलं होतं असं वडेट्टीवारांचं म्हणणं आहे। वडेट्टीवारांनी केलेले हे पोकळ दावे म्हणजे विरोधाची धार बोथट झाल्याचे पुरावे दिसतात। मात्र जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसनं न केलेला विरोध यामागे काँग्रेसमधल्या अंतर्गत कुरबुरी आहे का असा प्रश्न आहे। प्रदेशाध्यक्षांच्याच नीट काही सूचना नव्हत्या असं काँग्रेसच्या नेत्यांना सांगायचंय का? कारण गेले काही दिवस काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात काँग्रेसच्या जुन्या जाणत्या नेत्यांनी दिल्लीत तक्रारींचा पाढा वाचलाय। फेब्रुवारी महिन्यात हर्षवर्धन सपकाळ यांची प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागली। अवघ्या 5 महिन्यात सपकाळांविरोधात कुरापतींना सुरुवात झाली। हर्षवर्धन सपकाळ निष्क्रिय ठरत असल्याच्या तक्रारी आहेत। हर्षवर्धन सपकाळ आक्रमक भूमिका घेत नाहीत, सरकारला जेरी सांडण्यात ते कमी पडतात अशी ही तक्रार आहे। विविध मुद्द्यांवर आंदोलनाची संधी असूनही काँग्रेस आंदोलनं करू शकली नाही। सपकाळ यांनी सरकारला घेरण्यासाठी कुठलीही रणनीती आखली नाही। मराठी भाषा हगवणे प्रकरण, संतोष देशमुख हत्या, शिवाजी महाराज पुतळा प्रकरण, शेतकरी प्रश्न हे सगळं काँग्रेसच्या हातून सुटलं। जनसुरक्षा विधेयकावेळी काँग्रेस थंड होती हे वास्तवच आहे। मात्र काँग्रेसच्या हातून तो खरंच सुटलेला कॅच होता की प्रदेशाध्यक्षांच्या विरोधात काँग्रेसच्याच नेत्यांनी उघडलेल्या आघाडीचा तो भाग होता याबद्दल शंका आहे।
आता काँग्रेस म्हणताय की आम्ही जनसुरक्षा विधेयकाविरोधात रस्त्यावर लढाई लढू. यालाच म्हणतात काँग्रेसचं वराती मागून खोड. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.